हॅलो ऑल. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डे 12 या स्टडी ब्लॉगमध्ये. तर इथे बघा, मी ना काही झाडांची रोपे आणलेली आहेत नर्सरीमधून. गुलाबांच्या रोपे 2 आहेत, तर कढीपत्त्याचं एक रोप आणलेलं आहे आणि त्यानंतरनं लिंबूचं एक झाड आणलेलं आहे. आणि मग ते मी सकाळी इथे कुंड्या वगैरे आणल्या आणि माती आणली शेतातून व या झाडांची रोपं आहेत ना, ते म्हणलं कुंड्यामध्ये लावून घेऊया. तर इथे आम्ही दोघी मिळून ना ते माती वगैरे त्या कुंड्यामध्ये भरून अशी रोपं वगैरे लावून घेतलेली आहेत. तर असं झाडं वगैरे लावली ना खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप छान वाटतं जेव्हा कढीपत्ता वगैरे आपल्या स्वतःच्या घरच्या भाजीला असेल तेव्हा. तर बघा, आजचं टार्गेट आहे हिस्ट्रीचा काँग्रेसची अधिवेशने हा टॉपिक मी इथे रीडिंग करणार आहे. आणि त्याचबरोबर आजचे समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर. आणि सायन्समधील ना मी आवर्त सारणी हा टॉपिक करणार आहे. त्याचबरोबर मॅथ्सचे माझे टाईप 5चे गणिते सॉल्व करणार आहे. तर इथे बघा, पहिल्या स्टडी स्लॉटमध्ये ना मी काँग्रेसचे अधिवेशने हा हिस्ट्रीचा टॉपिक रीडिंग करायला घेतलेला आहे. तर इथे बघा, कंबाईन ग्रुप सी जो की पेपर 11 जानेवारी 2026ला झालेला आहे. त्याच्यामध्ये ना आपल्याला या टॉपिकवरती जोड्या लावायला एक क्वेश्चन विचारलेला आहे. जोड्या लावामध्ये तर एकीकडे आपल्याला काँग्रेसचे अधिवेशने व ठिकाण विचारलं आहे आणि दुसऱ्या साईडला त्यांचे अध्यक्ष विचारलेले आहेत. तर इथे आपल्याला काँग्रेसचे अधिवेशने, त्याचबरोबर त्यांचे ठिकाण आणि त्यांचे अध्यक्ष हे तोंडपाठच ठेवायचे आहेत. पहिले 5 तर आपले तोंडपाठच झाले पाहिजेत. तर बघा, काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबईला 1885 साली झाले व त्याचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. त्यानंतरनं दुसरे अधिवेशन कलकत्ता 1886ला झाले आणि त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. तिसरे काँग्रेसचे अधिवेशन झाले 1887ला मद्रासला आणि त्याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. आणि चौथे काँग्रेसचे अधिवेशन झाले अलाहाबादला 1888ला आणि त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. तर इथे बघा, माझा हा दुसरा स्टडी स्लॉट सुरू झालेला आहे, ज्याच्यामध्ये मी सायन्सचा आवर्त सारणी हा टॉपिक रीडिंग करायला घेतलेला आहे. तर आवर्त सारणीमध्ये पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर या टॉपिकमध्ये ना मी आधुनिक आवर्त सारणीतील 7 आवर्तने व 18 गण यांच्याबद्दल माहिती घेतली. आणि आपली आधुनिक आवर्त सारणी कोणी मांडली तर हेनरी मोसलेने 1913मध्ये. आणि आधुनिक आवर्ती नियम, मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल आहेत. अशा पद्धतीने या टॉपिकबद्दल मी सगळी माहिती इथे रीडिंग करून घेतली. त्याचबरोबर याच्यामधील जे एस ब्लॉक एलिमेंट्स, पी ब्लॉक एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट्स वगैरे आहेत ते सगळे इथे मी रीडिंग करून घेतलेले आहेत. व त्याचबरोबर यामधली महत्त्वपूर्ण तथ्ये ज्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो तर ते म्हणजे आवर्तनात अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते, कारण त्याच कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात वगैरे. हे सगळे पॉईंट मी रीडिंग करून घेतले. त्यानंतरनं मग मी माझा मॅथ्सचा तिसरा स्टडी स्लॉट सुरू केला, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती आहे काल माझे टाईप 4पर्यंत सॉल्व झालेले आहेत आणि आता पार्ट सी मधील टाईप 1 चालू झालेला आहे माझा. तर त्याच्यामध्ये ना खूप कमी एक्झाम्पल होते. तर 7च एक्झाम्पल होते टाईप 1मध्ये आणि तर ते 7 एक्झाम्पल मी इथं सॉल्व करून घेतलेले आहेत. तर इथे पार्ट सी हा ट्रेनच्या लॉजिकवर आधारित गणिते असा आहे आणि त्याच्यातील हा टाईप 1 आहे. 2 व्यक्ती किंवा गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असताना. तर तुम्हाला मी टाईप 3 आणि 4मध्ये सांगितलेलंच आहे की विरुद्ध दिशेने जर ट्रेन जात असतील तर आपल्याला तिथे वेगांची बेरीज करायची आहे आणि जर ट्रेन एका मागोमाग एक जात असतील तर तिथे वेगांची वजाबाकी करायची आहे. तर इथे बघा, मी सॉल्व केलेले एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेले आहेत आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी जी बुक लिस्ट सांगितलेली आहे तेच बुक्स मी माझ्या स्टडीसाठी रेफर करत आहे. तर इथून पुढचा शेवटचा स्टडी स्लॉट सुरू होतो, जे की आजचे समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर. आणि हे मी बी पब्लिकेशनचं माझ्याकडे जे बुक आहे त्याच्यातून मी म्हणजे ह्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन रीडिंग करत आहे आणि त्यानंतरनं मग मी याची शॉर्ट नोट्स पण बनवणार आहे. तर बघा, यांच्याबद्दल जवळपास याच्यामध्ये 52 क्वेश्चन असतील, ते सगळे मी इथे रीडिंग करून घेतलेले आहेत. तर आजच्या दिवसाचे माझे सगळे स्टडी टार्गेट इथे कंप्लीट झालेले आहेत. हिस्ट्रीचे काँग्रेसचे अधिवेशने, त्याचबरोबर आजचे समाजसुधारक, आवर्त सारणी वगैरे. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा व आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहा. थँक्यू.